नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता महिन्यातील कोणत्याही दिवशी वडाच्या झाडाखाली एक वस्तू ठेवायची आहे. तर ही वस्तू का ठेवायची आहे आपल्याला? तर ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरातील पितृदोष दूर होतो का? आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, इडापिडा नष्ट होते का? आता बऱ्याच वेळा आपण बघत असतो की आपल्या घरामध्ये पितृदोष असल्यानंतर कोणत्या गोष्टी घडत असतात. तर घरामध्ये सतत एखादा मुलगा असेल किंवा मुलगी किंवा घरातील एखादी व्यक्ती अशी असते की सतत आजारी पडत असते किंवा घरातील एखादी व्यक्ती अशी असते की सतत चिडचिड करते किंवा हट्टीपणा करत असते, लहान मुलं असतील वगैरे. त्यावेळेस मग घरामध्ये पितृदोष असल्यानंतर ह्या गोष्टी आपल्या घरात घडत असतात. बऱ्याच वेळा आपण बघत असतो की आपल्या घरातील मुलींचे विवाह जुळून येत नाहीत किंवा विवाह जुळून आल्यास त्यामध्ये काय ना काय अडथळे निर्माण होत असतात. त्यावेळेस पण आपल्या घराला पितृदोष लागल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये घडत असतात. पण ह्या गोष्टी घडत असताना आपण मग आपल्या पितरांची सेवा करण्याकडे लक्ष देत नाही किंवा मग इतर गोष्टी आपण बघत असतो किंवा इतर काही गोष्टी आपण करत असतो किंवा इथे कुठे मुलींची पत्रिका दाखवत असतो. तर घरामध्ये आपल्या पितृदोष असल्यानंतर आपण जर इतर गोष्टी करत असेल किंवा इतर गोष्टी आपल्या घरामध्ये आपण काही सेवा उपाय करत असेल तर त्यावेळेस मग त्या सेवांचं आपल्या पितृदोष दूर होण्याला काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे मग घरामध्ये जर पितृदोष असेल तर त्यावेळेस आपल्याला आपल्या पितरांचे स्मरण करावे लागते किंवा मग पितरांचं नाव माहिती नसेल तर किंवा कोणता मंत्र असेल, ओम पितृदेवताय नमः असा मंत्र म्हणावा लागतो किंवा आपल्या घरामध्ये आपल्याकडून कळत नकळत काही चुका घडत असतात. आता आपले पूर्वज जे आहेत तर त्यांचा प्रत्येकाचा आशीर्वाद आपल्याला चांगलाच मिळावा असे प्रत्येकाला वाटत असते. पण आपल्याकडून पण काही सेवा घडल्या तर मग त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. तर आपल्याला काय करायचं आहे, आता ही जी वस्तू आहे तर ती वस्तू कधी ठेवायची आहे आणि मग कोणी ठेवायची आहे? ही वस्तू ठेवल्यावरती खरंच आपल्या घरातील पितृदोष दूर होतो का? आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य असेल तर ह्या सगळ्या गोष्टी दूर होतात का? याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता बरेच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती जी असते ती नोकरी करते किंवा व्यवसाय करत असेल तर तो व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यावेळेस मग तुम्ही वडाखाली ही वस्तू ठेवून हा उपाय करून तुम्ही बघू शकता, जेणेकरून त्या व्यक्तीमध्ये म्हणा किंवा त्या व्यक्तीच्या व्यवसायात प्रगती होईल किंवा मग नोकरी करत असेल, नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल किंवा इतर काही अडचणी असतील तर त्यावेळेस मग तुम्ही त्या व्यक्तीसाठी पण हा उपाय करू शकता. तर हा उपाय करत असताना फक्त या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की ज्यावेळेस मासिक धर्म नसेल त्यावेळेस मग आपल्याला हा उपाय करायचा आहे. मासिक धर्म असेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू नका. त्यावेळेस मग तुम्ही आता महिन्यातून कोणत्याही दिवशी हा उपाय करायचा आहे. त्यामुळे मग तेवढे 4 दिवस वगळायचे आहेत आणि मग तुम्ही इतर दिवशी हा उपाय करू शकता. तर हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. तर प्रत्येक महिन्यात एक वेळा जर तुम्ही हा उपाय केलात तर आपल्या घरामध्ये ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते. जर शक्य झालं तर आवर्जून तुम्ही प्रत्येक महिन्यात एक वेळा हा उपाय करायचा आहे किंवा मग तुम्ही 11 वेळा पण करू शकता, महिन्यातून 11 वेळा. जर नाही शक्य झालं तर तुम्ही एक वेळा पण केलात तरी हरकत नाही. त्यासाठी आपल्याला एक खोबरं घ्यायचं आहे. आता खोबरं म्हणजेच की खोबऱ्याची जी वाटी असते तर ते आपल्याला घ्यायचं आहे. जे खोबरं की ते न फोडलेलं खोबरं आपल्याला घ्यायचं आहे. आता जिथे किराणा दुकान वगैरे असेल तर तिथे आपल्याला असं पूर्णपणे खोबरं भेटतं जे की आपण न फोडलेलं. तर ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे, मूठ भरून आपल्याला त्यामध्ये रवा भरायचा आहे. नंतर मग आपल्याला त्यामध्ये थोडीशी साखर पण आपल्याला भरायचं आहे. आता प्रत्येक महिन्याला आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण हा उपाय करणार आहोत त्यावेळेस मग अशाच पद्धतीचं खोबरं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मूठभर रवा आणि मूठभर साखर आपल्याला त्यात भरायचं आहे. आता रवा भाजायचा का नाही भाजायचा किंवा साखर वगैरे, तर आपल्याला काय करायचं आहे, रवा आपल्याला थोडासा भाजायचा आहे आणि बारीक करून घ्यायचा आहे. तर जर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केलात म्हणजे आता तसं तर रवा अगोदरच बारीक असतो, पण बऱ्याच वेळा काय होतं की काही काही रवा थोडासा जाडसर असतो, त्यामुळे तुम्ही थोडासा भाजायचा आणि बारीक करायचा आहे. जास्त पण बारीक नाही करायचा आणि मग त्या खोबऱ्यामध्ये आपल्याला हा रवा
भरायचं आहे. थोडंसं मग काय करायचं आहे, त्या खोबऱ्याला आपल्याला थोडासा तुकडा काढायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला हा रवा आणि साखर त्यामध्ये भरता येईल असं. आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्या कुलदेवाचे जे स्मरण आहे तर ते आपल्या कुलदेवाचे स्मरण आपल्याला करायचं आहे. तर कोणतेही तुमचे कुलदैवत असेल त्या देवांचं स्मरण करायचं आहे आणि नंतर आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. आता पितरांचं स्मरण करायचं आहे. आता जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर तुम्ही नाव घेऊन स्मरण करू शकता. जर नाव माहिती नसेल तर मग तुम्ही पितर स्तोत्र जे असतं तर ते म्हणू शकता, किंवा मग पितर अष्टम असतं तर ते म्हणायचं आहे, किंवा मग तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हटलात तर ही सगळ्यात उत्तम आहे. तर हा जो कोणताही मंत्र म्हणणार आहात, तुम्ही कोणतंही स्मरण करणार आहात तर त्यावेळेस 108 वेळा किंवा मग तुम्ही 21 वेळा स्मरण करायचं आहे. आणि जवळपास जिथे कुठे मंदिर असेल, किंवा मग आता स्वामींचं वगैरे मंदिर असतं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, तिथे कुठे जवळपास असेल म्हणा, किंवा कोणत्याही मंदिरामध्ये जरी वडाचं झाड असेल, किंवा मग वडाचं जर तुम्हाला झाड नाही भेटलं तर तुम्ही मग पिंपळाचं झाड असेल तरीही तुम्ही पिंपळाच्या झाडाला पण ही वस्तू अर्पण करू शकता, ही वस्तू तिथे ठेवू शकता. मंदिराच्या तिथे असेल किंवा मंदिराच्या आजूबाजूला असेल तरीही. वडाचं झाड असेल किंवा पिंपळाचं झाड. आता सांगत असताना मी तुम्हाला फक्त वडाच्या झाडाखाली सांगितलं आहे, पण बऱ्याच वेळा काय होतं की जवळपास वडाचं झाड नसेल तर त्यावेळेस मग पिंपळाचं झाड असेल तर तिथे पण तुम्ही ही वस्तू ठेवू शकता. तिथे जायचं आहे जिथे कुठे झाड असेल तर त्या झाडाखाली आपल्याला थोडासा खड्डा करायचा आहे. थोडासा खड्डा करून मग त्यामध्ये आपण जे खोबरं घेतलं आहे तर ते खोबरं आपल्याला त्या खड्ड्यामध्ये ठेवायचं आहे. कारण की झाडाखाली मुंग्या असतात आणि जसे जसे ते खातील, म्हणजे मुंग्या खोबरं म्हणा किंवा रवा साखर असेल तर ते जसं जसं खातील तसे तसे मग आपल्या घरातील दुःख दारिद्र्य इडापिडा नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. आपल्या घरातील पितृदोष पण दूर होतो. घरामध्ये मानसिक शांतता नसेल तर पण त्यावेळेस घरामध्ये मानसिक शांतता तयार होत असते. तर घरामध्ये जे व्यक्ती चिडचिडपणा करत असतील, हट्टीपणा करत असतील तर त्या व्यक्तीची मानसिक शांतता ही शांत राहत असते, म्हणजेच की मानसिक शांतता राहते. तर हा उपाय करत असताना काय होतं की करण्यासाठी बऱ्याच वेळा काही ना काही अडचणी जर येत असतील तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, आपण हा उपाय करायचा आहे. कारण की बऱ्याच वेळा काय होतं की आपण हे उपाय करत असताना अडचणी तर निर्माण होतच असतात, पण ह्या अडचणी दूर होण्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही महिन्यातून 1 वेळा करू शकता, किंवा मग तुम्ही 11 वेळा करू शकता. जर नाही शक्य झालं तर तुम्ही मग 7 वेळा केलात तरीही हरकत नाही. आता जे आपण ते खोबरं खायला ठेवलं होतं तर ते ते खोबरं म्हणा किंवा मग साखर रवा मुंग्या ज्यावेळेस खातील त्यावेळेस मग आपल्या घरातील जे दोष असतील तर ते दोष पण दूर होत असतात. जर ते खोबरं पूर्णपणे नाही संपलं तर त्यावेळेस मग मुका एखादा प्राणी असेल तर मुक्या प्राण्यांना जनावरांना तुम्ही मग ते खायला ठेवू शकता. कारण की बऱ्याच वेळा काय होतं की अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान मानले जाते, त्यामुळे आपल्या घरातील सगळ्या समस्या दूर होतात. म्हणून हा जो उपाय आहे तर हा उपाय महिन्यातून एकदाच करायचा आहे तुम्ही. आता घरामध्ये जर इतर काही बऱ्याच अडचणी असतील तर त्यावेळेस तुम्ही 11 वेळा म्हणा किंवा 7 वेळा पण करू शकता. पण फक्त आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायचं आहे की हा उपाय करत असताना मासिक धर्म नसेल त्याच वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल माहिती समजलीच असेल, तर तुमच्या घरामधील पण दुःख दारिद्र्य इडापिडा नष्ट व्हावी, आपल्या घरातील पण पितृदोष दूर व्हावा असे वाटत असेल तर तुम्ही हा उपाय मग आवर्जून करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.